जवळपास 1 तास झालेला आहे येऊन. एक तासापासून हो, अजून नंबर लागला बहुतेक 1.5 ते 2 तास लागले. की पेट्रोल भेटणार नाही, लवकर टाकून घ्या. इकडं इसार पेट्रोल पंप नंतर पुन्हा 2-3 ठिकाणी मुलगा गेला होता. सगळीकडे काही बंद आहे, हा. काही ठिकाणी खूप गर्दी आहे. पेट्रोल मिळतं ना, पेट्रोल मिळतं, पण लोक काय करतात, तुम्ही गर्दी 4 पेट्रोल फिरून आलात. हो ना, पण ते गर्दीत लोक गर्दीमुळे त्रास व्हायला ना. आता असं वाटतं की लॉकडाऊन सारखा अनुभव आता येतोय. इराक इस्रायल या युद्धाचा परिणाम जो आहे गेल्या महिनाभरापासून पाहिला आपण तर पुरा महाराष्ट्रात पुरा देशभरामध्ये सध्या पाहायला मिळत आहे. एकीकडे गॅसच्या लाईनी असेल तर दुसरीकडे आता पेट्रोल पंपावरती पेट्रोल बंद होणार, पेट्रोल संपणार, स्टॉक संपणार अशा अफवा पसरल्या होत्या. त्यानंतर आपण जर पाहिलं तर शहरामधील बरेचसे पेट्रोल पंप जे बंद देखील झालेले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांच्या पेट्रोल पंपावरती मोठ्या रांगा ज्या आहे सध्या पाहायला मिळत आहे. आपण म्हणजे मी सध्या उभा आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील जे क्रांतीचं पेट्रोल पंप आहे आणि नावाजलेलं मोठं पेट्रोल पंप आहे. पण या ठिकाणी सुद्धा बघू शकता आपण कशा पद्धतीनं सकाळी 4 ते 5 वाजेपासून अशाच पद्धतीने ज्या या ठिकाणी हे नागरिक या ठिकाणी पेट्रोल भरण्यासाठी आले आहेत. काही नागरिक या ठिकाणी आपल्या सोबत आहेत. काय सांगाल तुम्ही केव्हा आलात? आणि हे सध्या बघू शकता की पूर्ण हेल्मेट आणि कामाला निघालेले आहे. सध्या अशी परिस्थिती आहे. तर तुम्ही केव्हा आला होता? जवळपास 1 तास झालेला आहे येऊन. एक तासापासून. हो, अजून नंबर लागला बहुतेक 1.5 ते 2 तास लागले. काय अफवा काय पसरली होती की पेट्रोल नाही, अशा काय काय चर्चा काय? पेट्रोल पंप बंद आहे. मी आता 5 ते 6 पेट्रोल पंप पाहत आलेलो आहे. कोणते कोणते पेट्रोल पंप गेला तुम्ही? आता इकडे गोपालजी जवळचा पेट्रोल पंप, चुन्नीलाल पेट्रोल पंप, ते सगळे बंद आहेत. आता इथे आलेलो जवळपास. आता इथे किती वेळ लागतो काय माहिती. आणि नंबर येता संपलं तर मग तर परिस्थिती फार गंभीर आहे. आपण जर पाहिलं तर ही अशी परिस्थिती आहे. कारण की जर एवढा वेळचा 1 तासाभरापासून नंबर लावून आणि जर हा नंबर लावल्याच्या नंतर देखील संपलं पेट्रोल तर ते देखील हे देखील तुम्ही कुठून आलात? बिडकीन तिकडे पेट्रोल काय तिकडे पंप नाही का? अशीच अवस्था तिकडे. सगळीकडे अशीच अवस्था आहे. केव्हापासून नंबर लागला तुम्ही? एक दीड तास झाला आल्यावर. म्हणजे मेसेज वगैरे काय चर्चा काय जनतेमध्ये काय झालं काय? की पेट्रोल भेटणार नाही, लवकर टाकून घ्या, बस तेवढंच आहे. आता तुम्ही किती पेट्रोल पंप तुम्हाला लागला अशा रस्त्याने येताना? मला जवळपास 8-9 पेट्रोल पंप लागले, पण सगळीकडे गर्दीच गर्दी. कुठेकडे गर्दी? सगळीच. काल रात्रीपासून गर्दी की? हो, काल रात्री पण गेलो तर काल रात्री पण पेट्रोल संपलं बिडकीनला. काय भीती काय होती म्हणत? काय नाही, भेटलं पाहिजे, इकडे कामं झाली पाहिजे, अकॅडमी कॉलेज. पेट्रोल नाही भेटलं तर काम बी नाही. हो, मग आता काय करणार, गाड्याशिवाय पर्यायच नाही ना. ही जर गाडी चालू जाईल तर रोजीरोटी कमवता येईल अशी परिस्थिती आहे. पण माझं पेट्रोल नाही भेटलं तर मग कमवायचं अशी सध्या परिस्थिती. तुम्ही कुठून आला? दर्गा रोडून आलो. दर्गा. पण तिकडे त्या साईडला पेट्रोल पंप आहे ना? दोन्ही पेट्रोल पंप बंद आहे. कुठे रिजितल्या चौकातलं पण बंद, तिथून ढकलेत आलो इथपर्यंत. कुठपर्यंत ढकले झाले? दर्गापासून इथपर्यंत ढकलेत आलो. बापरे. म्हणजे 4 ते 5 किलोमीटर पर्यंत तुम्ही आला? हो, 4 किलोमीटर ढकलेत आलो. तिकडे पण आपण direct बंदच आहे. नुसतं नावाला गाड्यात आहे पेट्रोल पंप चालू, मात्र ते काहीच नाही, सगळं बंद. प्रशासन म्हणतं की इंधन आहे, पेट्रोल आहे वगैरे, अफवावर विश्वास ठेवू नका. आता जनसंख्या आता काय सांगू शकत नाही काय व्हायला काय नाही व्हायला. खायचं म्हणून खायचं, राहायचं म्हणून राहायचं, तसं चालू सध्या परिस्थिती आहे. असं. ही अशी परिस्थिती आहे, खायचं म्हणून खायचं, राहायचं म्हणून राहायचं, अशी परिस्थिती सध्या या नागरिकांमध्ये आहेत. हे सगळे छत्रपती संभाजीनगर शहरामधील हे नागरिक आहेत. आपण या ठिकाणी बघू शकता की दूर पर्यंत या सगळ्या अशाच पद्धतीनं सकाळपासून या पद्धतीने रांग आहेत. तुम्ही किती ठिकाणून आलात? किती ठिकाणी गेलतात? 5 ठिकाणी. कोणते पेट्रोल गेलतात? तिकडं इसार पेट्रोल पंप नंतर पुन्हा 2-3 ठिकाणी मुलगा गेला होता. सगळीकडे काही बंद आहे, काही ठिकाणी खूप गर्दी आहे, म्हणून मी इकडे आलो. आता बरं, इकडचे कोणी कळलं तुम्हाला? नाही, मी आलो अंदाजानं. तिथे भेटेल म्हणून तिथं भेटायला येतो. काय चर्चा काय अशी नेमकं? नाही, विनाकारण लोक गर्दी करतात. काही नाही. हा, पेट्रोल मिळतंय का? पेट्रोल मिळतं ना, पेट्रोल मिळतं, पण लोक काय करतात, तुम्ही गर्दी. 4 पेट्रोल फिरून आलात. हो ना, पण ते गर्दीत लोक गर्दीमुळे त्रास व्हायला ना. गर्दीमुळे त्रास व्हायला. तुम्ही किती पेट्रोल फिरलात? 4-5 पेट्रोल पंप फिरलो. तिकडे काय परिस्थिती आहे? इकडे पण हीच परिस्थिती. काही तर पेट्रोल पंप बंदच आहे. बंद केले. आता असं वाटतं की लॉकडाऊन सारखा अनुभव आता येतोय आपल्याला. चर्चा येते. हा, बरोबर. लॉकडाऊन लागे अशी देखील काही मेसेज फिरताय? नाही, ते तर मला नाही वाटत, पण मग हे लॉकडाऊन सारखं परत होतंय. लाईनीत उभं राहायचं. बरोबर. लोटाला लाईनी, गॅसला लाईनी, आता पेट्रोलला बी लाईनी, फिरणं बंद होऊन जाईल यामुळे जास्त. बरं, म्हणजे याचा काही परिणाम कामावर बी होईल? कामावर तर होतोच आहे ना.
आता जे मी कंटिन्यू 50 ते 70 किलोमीटर फिरत होतो, हा. आता तर मला दिवसाआड 30-40 किलोमीटर फिरावं लागेल बस. म्हणजे आपल्या नियोजन पेट्रोलच्या पद्धतीने काम नियोजन करावं लागेल. बरोबर बरोबर. तर ही परिस्थिती आहे, कारण जसं काम जे आहे ज्या ठिकाणी 70-80 किलोमीटर फिरायचं त्या ठिकाणी 50 किलोमीटर फिरावं लागेल. तुम्ही केव्हापासून म्हणजे पेट्रोल पंप बघताय? मला 2 तास झाले. लाईन हा, तिकडच्या पंपावर येऊन आलो, पण तिकडे नाही भेटलं पेट्रोल, त्याच्यामुळे मला इकडे यावं लागलं. मग काय काय म्हणजे काय म्हणजे सांगते अफवा आहे, पण नेमकं खरी परिस्थिती काय बरं? हे खरी परिस्थिती, सकाळी जेव्हा बातम्या पाहिल्या तर त्यावेळेस जेव्हा पेट्रोल पंपाचे मालक होते त्यांनी सांगितलं पेट्रोल तर तुटवता नाहीये, पण काय होतंय की लोकांच्या मनामध्ये एक भीती निर्माण झाली आहे, पण नाही भेटलं पेट्रोल तर काय करणार, म्हणून लोक रांगा लावून जे 2 लिटर टाकायचं ते 5 लिटर टाकतात, ते 10 लिटर टाकतायत. परिणाम काय होऊ शकतो बरं याचा परिणाम? आपण ही सगळी परिस्थिती आहे आणि हे सगळं ही जी पहिल्यांदा मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे, अशाच पद्धतीने मग 4-4 गाड्या ज्या 4-4ची लाईन करून हे सगळे पेट्रोल पंपवर पेट्रोल पंप आहे. दुसरीकडे आपण या ठिकाणी या ठिकाणी 4 व्हीलर सुद्धा आहेत आणि 4 व्हीलरच्या सुद्धा लांब रांगा ज्या आहे हा क्रांती चौक पेट्रोल पंप वरती लागल्याच्या पाहायला मिळत आहे. अनेक पेट्रोल पंप अशा आहेत जिथं अशाच पद्धतीने ह्या रांगा आहेत आणि काका पण या ठिकाणी आलेले आहेत. तुम्ही केव्हापासून लाईन मध्ये? हिंदी बोलिए हमें. कब से लाइन में हो आप? आधा घंटा हो गया. आधा घंटा. हाँ. क्या मैसेज क्या हो रहा है जनता, क्या चर्चा क्या हो रही है? नहीं, अभी जैसे मैं जब जा रहा था तो गाड़ी पेट्रोल कम था, हाँ. तो मुझे लगा कि लाइन लग रही है, तो मैं इंस्टीट्यूट गया था, तो मैं तुरंत वापस आया. हमने कहा पहले 1 घंटा लगे, 1.5 घंटा लगे, कोई भरोसा नहीं, पहले पेट्रोल कर ले, क्योंकि गाड़ी में पहले. पेट्रोल ऑलमोस्ट कम है. इससे क्या परिणाम हो सकता है? या काम पे भी कुछ परिणाम हो रहा है, जॉब पे वगैरह? थोड़ा दिक्कत तो आएगा ना, लोग परेशान तो होते ही ना भाई, जॉब में परेशान हो रहे हैं. बिल्कुल परेशान होते हैं. मगर प्रशासन कह रहा है, सरकार कह रही है कि कोई दिक्कत नहीं है, पेट्रोल मिल रहा है और बहुत से पेट्रोल बंद भी दिख रहे हैं. नहीं, बंद भी है, मिल रहा है. देखिए दिक्कत तो आती है, देखो सर, वो हम नहीं कहेंगे, लेकिन हाँ. दिक्कतें तो आती आप हैं. कितने जगह घूमे? मैं 4-5 पेट्रोल पंप पे गया हूँ. ही अशी परिस्थिती आहे. हाँ. नक्कीच आपण बघलं तर 4 ते 5 पेट्रोल पंप वरती फिरले आणि अशीच परिस्थिती जी आहे ही नागरिकांमध्ये पाहायला मिळत आहे. प्रत्येक व्यक्ती जो आहे हा प्रत्येक व्यक्ती कमीत कमी 4 ते 5 पेट्रोल पंप फिरून आणि नंतर या पेट्रोल पंप वर म्हणजे सुगावा कोणत्या जागी मिळेल, कारण याच आशेपोटी 4 ते 5 पेट्रोल पंप जे आहे त्या ठिकाणी फिरताना पाहायला मिळतं. याचा एकीकडे पेट्रोल पंप म्हणजे चालक जे आहे म्हणजे या अफवावर विश्वास ठेवू नका, पण मात्र आपण जर पाहिलं तर शहरातील जे काही पंप जे आहे ही बंद देखील पडलेली आहे आणि एकाच पेट्रोल पंपवर मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे या ठिकाणी सध्या पाहायला मिळत आहे आणि नागरिकांमध्ये एक भीतीचं वातावरण आहे की ही परिस्थिती कधी निवळेल ही देखील आता पाहणं महत्वाचं आहे. कारण की प्रशासन आणि सरकार एकीकडे सांगताय की पेट्रोल वगैरे सगळ्या जागी मिळणार आहे, अफवावर विश्वास ठेवू नका असं सांगितलं जरी असले, पण तरी या रांगा ज्या आहे या रांगा आपल्याला पाहताना आपल्याला सध्या या चालू पाहताना आपल्याला पाहायला मिळत आहे. story.com साठी मी तर छत्रपती संभाजीनगर.